कोल्हापूरला मुक्काम होता आणि त्यात सातेरी डोंगराबद्दल अनेक वेळा कानावर आले होते. त्यामुळे कोल्हापुरात असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात वसलेले महादेवाचे ते पुरातन मंदिर पाहण्याची इच्छा दिवसेंदिवस अधिकच वाढत होती. अखेर एक दिवस ठरला आणि सातेरी डोंगराकडे जाण्याची वाट धरली. कोल्हापूरवरून सुमारे 30 किलोमीटरचा प्रवास करत 1.5 तासांनी आम्ही सातेरी मंदिराजवळ पोहोचलो. मित्रांनो, आपण हा डोंगर पार करून घाटाघाटाने अशी गाडी वर चढवत इथपर्यंत आलो आहोत आणि इथून आता मंदिराकडे जाऊया. गाडी थेट मंदिराच्या पायथ्यापर्यंत पोहोचते, त्यामुळे ट्रेकिंगचा त्रास वाचतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. मित्रांनो, आपण आलो आहोत कोल्हापूरवरून 30 किलोमीटरच्या अंतरावर सातेरी मंदिराजवळ. मित्रांनो, या मंदिरासाठी घाट चढून उंच डोंगरावर यावं लागतं आणि गाडी जवळजवळ मंदिराजवळ पोहोचते. आणि आता आपण वाहनतळाच्या इथं उभे आहोत. इथे मागे वाहने उभी करता येतात आणि रस्ता अतिशय सुंदर आहे, चांगला आहे. आपल्या आजूबाजूला खाण्यापिण्यासाठी दुकान आहेत, काही पूजेचे सामान आहे. मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंगच्या परिसरात पूजेचे सामान सहज मिळते. तसेच थकवा दूर करण्यासाठी आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक देखील उपलब्ध आहेत. मित्रांनो, इथे येण्यासाठी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर तुमचं प्रायव्हेट व्हेकल घेऊन येऊ शकता, कारण की बस वगैरे इथे येत नाही. आणि इथे येण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तास लागतो. आणि आज आपल्याबरोबर दियो आहे. ही आमची दियो, ही सर्व मंडळी आहेत आणि आज आपण यांच्यासोबत देवाचं दर्शन घेणार आहोत. चला तर मग. आम्ही सकाळीच पोहोचल्यामुळे गर्दीही कमी होती आणि ऊनही जाणवत नव्हते. महाप्रसादाची पावती तुम्ही स्वखुशीने फाडू शकता आणि काही जण ती भक्तिभावाने श्रद्धेने फाडतात देखील. मित्रांनो, इथं दर सोमवारी 12 ते 5 महाप्रसाद चालू असतो. तुम्ही येऊन त्याचा उपभोग घेऊ शकता. आणि महाप्रसादाचं काम समोर चालू आहे. ही सगळी सेवेकरी मंडळी आहेत. काही जण पाणी भरत आहेत. तिथं महाप्रसादाचं काम चालू आहे. सुंदर व्यवस्था आहे. वा 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 वा. महाप्रसाद असा तुम्हाला मिळतो. राष्ट्रीय प्रदोष असतो त्यावेळेला. बर. आणि महाशिवरात्र हा 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. बर बर. त्याला घोडी आलेली असतात, माऊलीची घोडी असतात. बर. दिंडी सोहळा असतोय. बर. आमची मारूळ झाले की भैरवेश्वर, हां. भैरवेश्वर झाले की बीडशेड झाले की धोंडेवाडी ते महादेवटेक. बर. अशी पायदिंडी असती. बर. पायदिंडी असते. आणि हे 15 वर्षापासून तुम्ही सेवा देत आहेत. वा. शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्ट आमशीचे हे सेवेकरी गेले 15 वर्षे मंदिरासाठी मनोभावी सेवा देत आहेत. नंदी हा एका शेळीमध्ये कोरलेला आहे आणि हा नंदी पांडवकालीन आहे. पांडवकालीन. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्व दिशेला याचं मुख आहे. बर. आणि याच्या पाठीमागच्या बाजूला शंकर पार्वतीचं मंदिर आहे, गणपती वगैरे. आणि इतर देवस्थानच्या ठिकाणी कसं आहे, समोरच नंदी असते. बरोबर. या ठिकाणी उलटा आहे. उलटा आहे. बर. आणि 15 फूट साधारणतः उंची एका शेळीत कोरलेला नंदी आहे. मित्रांनो, जर तुम्ही चालत आलात तर या रोडनी सरळ वर न जाता येथून ह्या पायऱ्या चढत चढत इथे तुम्ही ह्या नंदीपर्यंत पोहोचता. सफेद कलरचा हा नंदी आहे इथे आणि अतिशय भव्य स्वरूपात आहे. तसंच त्याच्या बाजूला एक विहीर आहे. हो, इथे गेल्यावर एक विहीर लागते. एक विहीर आहे, ती 35 फूट खोल आहे. आता ती म्हणजे मुजली आहे. म्हणजे मुलं येऊन इथं आता तिने दगड टाकून पूर्वी याच्यात कसं होतं, पाण्याचा झरा होता. बर. पाण्याचा झरा असल्यामुळे इथं पूर्वी अशी म्हण होती की याच्यात एखादा लिंबू टाकला की हा लिंबू रंकाळ्यामध्ये उगम पावता, अशी पूर्वी म्हण होती. हे उन्हासाठी वर मस्त असं हिरवं कापड लावलंय.
आज सोमवार असल्याने शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भक्त मंडळींची गर्दी वाढत चालली होती. हे सातेरी डोंगरावरचे मंदिर सुमारे 1000 वर्षापूर्वी शिलाहार राजांच्या काळातले अखंड पाषाणातील शिव पार्वतीचे एक प्राचीन मंदिर असून या मंदिराच्या परिसरातील गावांमध्ये अनेक विरगळा आढळून येतात. या विरगळा म्हणजे शिलाहार साम्राज्याच्या अस्तित्वाची साक्ष देणारे पुरावे आहेत. शिलाहार आणि यादव यांच्यात झालेल्या संघर्षात धारातीर्थ पडलेल्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ या विरगळा उभारल्या गेल्या होत्या. त्यामुळे असे मानले जाते की हे मंदिर शिलाहार राजांच्या काळातले असावे. या मंदिराच्या अखंड पाषाणाला पांढऱ्या रंगाने रंगवलेले असल्यामुळे आपण एखाद्या हिमशिलेसमोर म्हणजेच आईसबर्ग समोर उभे आहोत की काय असा भास होतो. मंदिराचा एक कोपरा पर्यटकांनी सेल्फी पॉइंट म्हणून एक आकर्षक जागा तयार केलेली आहे, जिथे फोटो काढण्याची उत्सुकता वाढते. लगता है यहाँ आके? बहुत अच्छा अच्छा, अमेजिंग नेचर ऐसा लग रहा है ना कहीं पहाड़ पे या हिमालय में है ये देख के उसका थोड़ा वो टाइप का थोड़ा ऐसा. आइस दर्शनासाठी आलेल्या काही भक्तांना हे दृश्य पाहून आपण जणू काही हिमालयात आलो आहोत असा अनुभव आला, तर काहींनी या मंदिरास आईसबर्गची उपमा दिली. महाप्रसाद देण्याआधी सर्वप्रथम शंकर भगवानांना नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर गणपती आणि पार्वती देवीला नैवेद्य दिला जातो. चला मित्रांनो, ही एक गुहा आहे, इथं आज जाऊया. इथं श्री गणेश पार्वती मंदिर असं दिलेलं आहे. गणेश पार्वती मंदिर आहे. गुहा अतिशय सुंदर आहे मित्रांनो. आणि इथेही नैवेद्य देत आहेत. हे गणपतीला नैवेद्य देत आहेत. मित्रांनो, आतमध्ये गुहा आहे आणि खाली वाकून जावं लागतं. गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूलाच पार्वतीची मूर्ती आहे. अतिशय सुंदर वातावरण मित्रांनो. वातावरण आल्हाददायक आहे मित्रांनो. थंड वातावरण आहे.
आहे खरं उन्हाळ्याचा महिना, पण 2 दिवस पाऊस झाल्यामुळे इथं वातावरण असे थंड आहे. इथे आल्यावर फार सुंदर वाटतं मित्रांनो. भगवान शंकर, पार्वती देवी आणि गणपतीची इथे स्थापना केलेली आहे. या सेवेकऱ्यांनी माझा सत्कार केला आहे. हा सगळ्यात मोठा माझा सत्कार आहे. यांचे आभार कसे मानावे मला माहीत नाही. फार फार धन्यवाद तुमचे. थँक्यू. देवाचा प्रसाद सहभोजनाच्या रूपात घेतला जातो आणि अशा वेळी आपण कुठे बसलो आहोत, कशात खात आहोत याची तिनकही तमा राहत नाही. कारण त्यावेळी ते केवळ अन्न नसते, तर भक्तिभावाने स्वीकारलेला प्रसाद असतो. सातेरी डोंगरावरून खाली आल्यानंतर डाव्या बाजूस आपल्याला सात देवीचे मंदिर दिसते. या मंदिराविषयी स्थानिक आख्यायिका सांगितले जाते की एका अज्ञात काळात कसबा बीड परिसरातील एका दाम्पत्याला 7 मुली होत्या. काही कारणास्तव त्यांच्या वडिलांनी त्या 7ही मुलींना सातेरीच्या घनदाट जंगलात आणून सोडले. त्या मुली निसर्गात विलीन झाल्या. पुढे त्या 7ही जणी 7 देवी म्हणून पूजल्या जाऊ लागल्या. या देवींना नवस फेडण्याच्या उद्देशाने कोल्हापुरी चपला दान करण्याची प्रथा आहे. अशा रीतीने मित्रांनो इथे 7 बहिणींची आख्यायिका आहे. त्या ज्या जंगलात गेल्या आणि त्या नाहीशा झाल्या आणि त्यांच्या स्मरणार्थ इथे हे मंदिर बांधलं गेलं. त्याला सातेरीचं मंदिर देखील असं म्हटलं जातं. अशी बऱ्याच भाविकांची इथे श्रद्धा आहे, काही आख्यायिका आहे आणि त्यानुसार भक्तिभावाने इथं लोक येत असतात आणि पहिल्यांदा इथे दर्शन घेतात आणि मग वर महादेवाला जातात.